पेण नगरपालिका क्षेत्रात वार्डप्रमाणे माझी लाडकी बहीण योजनेसाठी कॅम्प लावण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन. सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांच्या मागणीला यश. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपासून पेण शहरातील गरजू महिला वंचित राहू नये म्हणून पेण शहरातील प्रत्येक वार्डप्रमाणे 2 दिवसाचा कॅम्प लावून सर्व महिलांना न्याय देण्यात यावा अशी मागणी पेणचे सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे चर्चा करून केली होती. या संदर्भात पेण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेऊन त्याबद्दल सकारात्मक भूमिका घेऊन येत्या 2 दिवसात पेण शहरातील प्रत्येक वार्डात 2 दिवसाचे कॅम्प लावण्याचे आश्वासन दिले आहे. पेण शहरामध्ये प्रामुख्याने जिथे गोरगरीब महिला राहतात त्यांना अजूनही याबाबत जनजागृती नसून त्या योजनेपासून वंचित राहू शकतात. तसेच इतरत्र ठिकाणी या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी 50 रुपये ते 200 रुपयेपर्यंत लूटमार चालू आहे. याची नोंद घेऊन मी स्वतः संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा केली व याची तात्काळ अंमलबजावणी करा अशी मागणी केली. तरी याबाबत सर्व महिलांनी आपले फॉर्म प्रत्येक वार्डातील नेमलेल्या ठिकाणी भरून घ्यावेत. तसेच ज्यांना शक्य होईल त्यांनी लवकरात लवकर स्वतः ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरल्यास या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे बेकावडे यांनी सांगितले. पेण तालुक्यातील इतरही ग्रामीण भागात तहसीलदारांमार्फत जर का अशा पद्धतीने व्यवस्था केलेली नसेल तर ग्रामसेवकांमार्फत अथवा तलाट्यांमार्फत माझी लाडकी बहीण योजनेची माहिती ग्रामपंचायत पातळीवरती देऊन वंचित महिलांचे फॉर्म भरून घेण्यास सहकार्य करावे. तसेच तालुक्यातील सर्व नागरिकांनी याची गाव पातळीवर जनजागृती करून वंचित महिलांना न्याय देण्यासाठी सहकार्य करावे असेही सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी आवाहन केले. महामुंबईसह देवा पैरवी पेण.